मी योगेश आढाव तुमच्या सर्वांसंगे संपर्क साधण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ नसून एक मुलाचं भविष्य आहे. हा व्हिडिओ नसून एखाद्या पालकाचं आपल्या मुलांविषयी असणारं प्रेम आहे. आणि हा व्हिडिओ नसून तुमच्यातलाच एक तुमचा मित्र, तुमचा भाऊ, तुमचा दादा, तुमच्या सर्वांसाठी एक छानपैकी एक संकल्पना घेऊन आलेला आहे. आणि या संकल्पनाच्या माध्यमातून एक YCTI सॉफ्टवेअर एज्युकेशन सिस्टम मध्ये एक चांगलं काहीतरी वर्क करते म्हणून तर हा व्हिडिओ आहे. म्हणून या व्हिडिओसाठी सर्वांनी लक्ष द्या, पूर्ण व्हिडिओ ऐका आणि या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला चांगलं काही शिकायला भेटणार आहे. तुमचे विद्यार्थी सुद्धा घडणार आहेत, तुमची मुलं सुद्धा घडणार आहेत. चला, आपण एक गोष्ट ऐकली असेल किंवा आपण एक गोष्ट बघूया की समुद्र असतो, बरोबर. समुद्राच्या सागर किनाऱ्यावरती ज्या वेळेस एक जण येतो आणि तो समुद्राकडे बघत असतो आणि बघता बघता समुद्राकडे बघता बघता चप्पल पाण्यामध्ये काढतो आणि समुद्राच्या वाळूवरती चालत असतो. पण काय होतं, एक दिवस तो चालत असताना अचानक समुद्रात लाट येते आणि तिची चप्पल घेऊन जाते. तो काही छोटा मुलगा असतो, तो काय बोलतो, समुद्र चोर आहे का की माझी चप्पल तो घेऊन गेला, बरोबर. असंच करत करत त्या ठिकाणी एक त्याच्यापेक्षा थोडा मोठा मुलगा येतो. तो समुद्राकडे बघत असतो. बघता बघता अचानक मोठी लाट येते आणि त्याला घेऊन जाते. तर त्याच्या घरचे काय म्हणतात, समुद्र खुनी आहे, बरोबर. आणि असंच करत असताना एक वयोवृद्ध माणूस येतो आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती त्याला काहीतरी शिंपले मिळतात आणि शिंपले तो घेतो आणि त्याच्यातून मोती निघतात आणि तो बोलतो समुद्र दानशूर आहे. त्याच्यानंतर एक मासेमारी येतो, मत्स्य व्यवसाय करणारा येतो, कोळी बांधव, आणि तो समुद्रात जाऊन मासे घेतो, मासेमारी करतो आणि तो म्हणतो समुद्र अन्नदाता आहे. म्हणजे याच्यातून एक संकल्पना जर आपण बघितली तर याच्यातून घेण्यासारखं काय आहे की एक लहान मुलगा येतो आणि समुद्र माझी चप्पल घेऊन जातो म्हणतो, त्या ठिकाणी लिहून ठेवतो समुद्र चोर आहे. आपल्या फॅमिलीसोबत फिरायला आलेला एक जण तो समुद्रामध्ये वाहून जातो आणि फॅमिली मेंबर मध्ये खाली लिहून ठेवतात समुद्र खुनी आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरती समुद्र चोर आहे, समुद्र खुनी आहे, समुद्र अन्नदाता आहे, समुद्र दानशूर आहे. आणि अचानक एक मोठी लाट येते आणि सगळं त्या ठिकाणी काय करते, पुसून टाकते. म्हणजे जे काही कल्पना केलेल्या असतील, जे काही समुद्राच्या किनाऱ्यावरती लिहिलं असेल की समुद्राचे एवढ्या व्याख्या होतात, तर एका लाटेमध्ये सगळं पुसून जातं. तसंच एज्युकेशन सिस्टम मध्ये चालू आहे. ही आता पहिली ते चौथी घ्या, इंग्लिश मिडियम, ओके. मला कुठल्याही पर्सनल स्कूल कॉलेज विषयी बोलायचं नाही आहे. मी एज्युकेशन सिस्टमवरती आपण डायरेक्ट बोलू, ठीक आहे. प्रत्येक स्कूल आपापल्या पद्धतीने डेव्हलप होत आहे, आपापल्या पद्धतीने शिकवत आहेत. आणि ज्या पालकाची जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीनुसार ते स्कूल अद्ययावत करतायत. पण बरेचसे मुलं गरीब घराण्यात आहे, त्यांच्याकडे एज्युकेशन नॉलेज भरपूर असतं, पण पुरेशा फीच्या अभावी ते पुढं स्टार्टअप करू शकत नाही एज्युकेशन सिस्टम. अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे. या संपूर्ण जीवनशैलीतून आपण जर समजून घेतला, आपण जर एक विषय समजून घेतला की समुद्राचे एवढे व्याख्या होऊ शकतात, समुद्र असा असा आहे, बरोबर. पण आपण कुठे आहात, आपण कुठे आहात. 10वीला एवढे टक्के पडले, जाऊ दे, आर्ट घेऊ, ओके. आर्ट नाही झालं, ठीक आहे. गाया करू, ओके. गायला दुधाला भाव नाही, ठीक आहे. मग काहीच करत नाही, हताश झालेला तरुण, जो स्वतः जीवनात काही करू शकत नाही असा म्हणणार तरुण, शेवटी आपल्याला कुठं दिसतो, झाडाच्या फांदीवरती लटकलेला, आत्महत्या झालेला. बरेचसे विद्यार्थी रेल्वे ट्रॅक असेल, झाडा असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुसाईड करताना दिसतात, आत्महत्या करताना दिसतात. असे विद्यार्थ्यांना संकटातून मुक्त करायचं आहे. आपल्या भारत देशामध्ये एज्युकेशन सिस्टम स्ट्रॉंग बनवायची. आपले एज्युकेशन सिस्टम स्ट्रॉंग आहेतही, पण त्याला एक उजळणी म्हणून, त्याला एक जोड म्हणून एक YCTI सॉफ्टवेअर तुमच्या सर्वांसंगे आज एज्युकेशन सिस्टमसाठी उभी आहे. मला प्रत्येकाची साथ हवी. हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी हा YCTI सॉफ्टवेअरचा प्रोजेक्ट नाही, तर हा प्रत्येक घरातील प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक पालकांचा प्रोजेक्ट आहे. आणि हा प्रोजेक्ट काय आहे आपण जाणून घेऊया. YCTI सॉफ्टवेअर ही एक कंपनी आहे जी 12 वर्षाच्या अथंग प्रयत्नानंतर तिने एक सिलेबस तयार केलेला आहे. 5वी असेल, 6वी असेल, असं करत करत 10वी असेल. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना
वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भात, मग नेटवर्किंग असेल, इंटरनेट असेल, सायबर सिक्युरिटी असेल, त्याच्यानंतर डिजिटल बँकिंग असेल, हॅकिंग असतील, या सर्व विषयांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी एक सिस्टम तयार केली गेली. आणि त्या सिस्टमचं नाव आहे एज्युकेशनल रिसर्च इन वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी. ओके, वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी जी काही रिसर्च इज क्रिएटिंग न्यू नॉलेज ह्या सिद्धांतावरती काम करत आहे. आणि याच्यावरती काम करत असताना एक छोटासा रिसर्च आपण या ठिकाणी तयार केला आहे आणि तो रिसर्च मी तुमच्या समोर मांडतोय. इयत्ता 5वी असेल, 5वी ते 10वीचे विद्यार्थ्यांना वायसीटीआय सॉफ्टवेअर पूर्णपणे या ठिकाणी साथ देणार आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपल्या सोबत आपला मोठा दादा असेल, आपली कंपनी असेल, कंपनीचे टीम मेंबर्स असतील, आपल्या सोबत काम करणार आहेत, आपल्या संगे काम करणार आहेत. आणि ही सगळ्यात जास्त गुड ऑपॉर्च्युनिटी आपण त्या विद्यार्थ्यांना देतोय जे विद्यार्थी वायसीटीआय सॉफ्टवेअर संघ वर्क करणार आहेत, शिक्षण घेणार आहेत. आणि हा प्रोजेक्ट मार्केटमध्ये सक्सेस करण्याचं काम प्रत्येक पालकाचं आहे, प्रत्येक मुलाचं आहे. आम्ही जे एज्युकेशन सिस्टम शोधून काढली, जे एज्युकेशन सिस्टमद्वारे असे विद्यार्थी घडतील की ते कुठल्याही फील्डमध्ये गेले, ते टॉप मोस्ट स्टडी करून पुढे असतील, ते सगळ्यात जास्त त्या ठिकाणी गुड नॉलेजेबल असतील आणि गुड नॉलेजच्या बेसवरती गुड प्रोफिशियंट त्यांच्याकडे असेल. मग कसं मार्केटमध्ये जर बघितलं, स्वित्झर्लंड एक देश आहे, त्या देशाची लोकसंख्या बघितली तर त्या देशातल्या लोकसंख्या एवढे इंजिनियर इंडिया प्रोड्यूस करतं. इंडियामध्ये तेवढ्या स्वित्झर्लंडमधील जे काही देश आहे, स्वित्झर्लंड देशातील जे काही लोकसंख्या आहे, ती सगळी लोकसंख्या जेवढी काउंट होती ना तेवढे इंडियामध्ये इंजिनियर आहेत. आणि हे इंजिनियर काय करतात, स्टडी करतात, मार्क्स मिळवतात, डिग्री मिळवतात आणि कंपनीमध्ये जॉबसाठी प्रोफाईल देतात. आणि 83% मुलं आज जॉबलेस आहेत. थोडक्यात सांगायचं ठरलं काय की 100 17 ते 20% मुलं जॉब करतात, बाकीचे त्यांच्या पद्धतीनं काहीतरी व्यवसाय करतात, नाही जॉब मिळाला तर काहीतरी करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. पण कुठंतरी अडतंय. हा विचार वायसीटीआय सॉफ्टवेअरनं केला 2017 मध्ये आणि 2024 मध्ये हा प्रोजेक्ट लॉन्च होतोय. जर 5वी पासूनच कोडिंग सेक्शन, 5वी पासूनच इंटरनेट सेक्शन, 5वी पासूनच प्रत्येक मुलाला कॉम्प्युटर सिस्टम ही परफेक्ट समजावली गेली तर मी सांगतो 10th नंतर 11th 12 नंतर तो मुलगा कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या, विदिन IT असेल, फार्मसी असेल, BA असेल, MCOM असेल, कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या, त्याला कुठल्याही फील्डमध्ये काम करण्यासाठी जे कॉम्प्युटर नॉलेज उपयुक्त असतं ते त्याला पायाभूत सेवेमध्येच मिळत असतं. तो 5वीलाच त्याचा पाया पक्का करत असतो, इयत्ता 6वी मध्येच पाया अपग्रेडेशन करत असतो, इयत्ता 7वी मध्येच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी शिकत असतो, इयत्ता 8वी मध्येच वेगवेगळ्या प्रकारच्या कोडिंग टेक्नॉलॉजी शिकत असतो, इयत्ता 9वी मध्येच डिजिटल इंडिया काय आहे, त्याच्यानंतर ई-कॉमर्स सिस्टम काय आहे ते शिकत असतो आणि इयत्ता 10वी मध्ये तो डेव्हलपिंग शिकत असतो. असं सांगण्याचं तात्पर्य काय, एज्युकेशन सिस्टम म्हणजे 30-40 वर्ष आपण रिटर्न आहोत इतर देशांमध्ये. इतर देशांमधील एज्युकेशन सिस्टम जर बघितली, चायनामध्ये चायनीज शिकवलं जातं, जपानमध्ये जापनीज शिकवलं जातं, पण इंडियाच असा काही देश आहे त्याच्यामध्ये इंग्लिशचं बर्डन हे मुलांना दिलं जातं आणि त्या इंग्लिशच्या बर्डनच्या नादात संपूर्ण आयुष्य संपतं, पण मुलांना इंग्लिश बोलता येत नाही, इंग्लिश समजत नाही, इंग्लिश परफेक्ट अंडरस्टँडेबल होत नाही. आणि बस भरपूर विद्यार्थी असे आहेत, फुल नॉलेज आहेत, पण इंग्लिश बोलता येत नाही, इंग्लिश शिकता येत नाही आणि आज ते आपल्या समोर घरीच दिसतात. समजतंय? मी सांगतो वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी प्रूव्ह करून देईल. कोडिंग शिकायचं असेल तर परफेक्ट इंग्लिश आलंच पाहिजे, याची काही आवश्यकता नाही. खेडेगावातला गरीबातला गरीब विद्यार्थी ज्या वेळेस स्वतःचं सॉफ्टवेअर बिल्ड करायला शिकेल, ज्या वेळेस स्वतःचं कोडिंग सेक्शन करायला शिकेल, त्यावेळेस हा प्रोजेक्ट सक्सेस झालेला वायसीटीआय सॉफ्टवेअर दाखवून देईल. मी चॅलेंज करतो, कारण चॅलेंज ऍक्सेप्ट करण्याचं काम वायसीटीआय सॉफ्टवेअर 10 वर्षापासून करत आहे. आमची टीम आहेत आणि या टीम मेंबर्सने एक रात्रंदिवस एक करून सिलेबस कॉपी तयार केलेला आहे आणि या एज्युकेशन सिस्टमला काहीतरी हातभार लावण्याचं काम वायसीटीआय सॉफ्टवेअर करत आहेत. आणि वायसीटीआय सॉफ्टवेअरचं टार्गेट काय आहे की प्रत्येक कानाकोपऱ्यातला विद्यार्थी नॉलेजनं स्ट्रॉंग करायचा आहे. आणि एकदा की ती नॉलेजनं स्ट्रॉंग झाला तर कुठल्याही परिस्थितीत तो आत्महत्येकडे वळणार नाही, कुठल्याही परिस्थितीत तो वाईट प्रवृत्तीला साथ देणार नाही.
ही YCTI सॉफ्टवेअरची एक झलक असणार आहे. आणि YCTI सॉफ्टवेअर प्रत्येक विद्यार्थ्यांना गुगल मीटच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन लेक्चरद्वारे संपूर्ण एज्युकेशन करिअरसाठी गाईड्स करणार आहेत. संपूर्ण एज्युकेशन टेक्नॉलॉजीसाठी गाईड्स करणार आहेत. आठवड्यातले 5 ते 4 दिवस त्यांचे लेक्चर असतील. लेक्चर बरोबर त्यांचे प्रॅक्टिकल्स असतील. आणि प्रॅक्टिकल्स बरोबर 5वी ते 10वीचे विद्यार्थी जे काही इतर विषयांचा अभ्यास करतायत, 5वी ते 10वीचे विद्यार्थी जे काही इतर विषयांचा अभ्यास असतो त्यांचा सिलेबस कॉपीमधला, त्या सिलेबस कॉपीतला विषयातला अभ्यास जर स्ट्रॉंग पद्धतीने त्यांनी केला नाही तर याद राखा, YCTI सॉफ्टवेअर कंपनी IT क्षेत्राच्या बरोबर त्यांच्या प्रत्येक विषयांचा स्टडी, होमवर्क स्टडी डेली रुटीनद्वारे घेणार आहे. म्हणजेच काय, 5वीचा विद्यार्थी असेल त्याला गणित असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य विज्ञान असेल, इतिहास असेल, या अशा अनेक विषयांच्या बरोबरीने IT विषय सुद्धा तेवढा परफेक्ट करून घेणार आहेत. आणि घटक चाचणी असेल, वार्षिक परीक्षा असेल, प्रत्येक तुमच्या परीक्षेमध्ये हा YCTI सॉफ्टवेअरचा विद्यार्थी तुम्हाला टॉपर दिसेल. आणि हे टॉपर आणण्याचं काम ही YCTI सॉफ्टवेअरची टीम करणार आहे. खेडोपाडी जाऊन, दुर्गम भागात जाऊन, ज्या ठिकाणी डिजिटल इंडिया पोहोचलं नाही त्या ठिकाणी जाऊन YCTI सॉफ्टवेअर त्या विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहणार आहे. मग तुम्ही बोलताल हे एवढं सगळं सिस्टम उभं राहिलं, एवढं सगळं सिस्टमवरती काम चालू आहे. आणि ह्या सगळ्या सिस्टमवरती काम करत असताना इंडियामध्ये जी काय YCTI सॉफ्टवेअर कंपनी ती इंग्लिश, हिंदी आणि मराठी ह्या तिन्ही लँग्वेजचा यूज करणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मराठी बोललं जातं. मग मराठीचा यूज करून महाराष्ट्रभर प्रोजेक्ट राबवणार. खेडोपाडी जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामनापर्यंत जाऊन आम्ही हा प्रोजेक्ट समजावणार आहोत. प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम, कोडिंग सेक्शन पूर्ण मराठीमध्ये समजावणार आहोत खेडेगावातील विद्यार्थ्यांसाठी. सिटी लाईनचे इंग्लिश मिडियमचे काही विद्यार्थी असतील तर त्यांना इंग्लिशमध्ये समजवणार आहोत. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या लँग्वेजमध्ये समजवण्याची ताकद YCTI सॉफ्टवेअर कंपनीत आहे. आणि तुम्ही बघितलं जपानमध्ये जापनीज लँग्वेज वापरली जाते आणि त्यांच्या इम्पॉर्टंट नोट्स असतील जपान देशाच्या तर ते जापनीजमध्येच मुलांना शिकवलं जातं एज्युकेशन सिस्टममध्ये. आणि आपल्या इंडियामध्येच टोटल इंग्लिश टू इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिश टू इंग्लिश शिकायचं आहे. कारण आपल्याला जे इंग्लिश देऊन गेलेत ते इंग्रज. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांना इंग्रजांना असे काही माणसं शोधायची होती की ती सांगतील ते काम करतील, म्हणून इंग्लिश इंडियामध्ये यूज केली गेली. आणि आज इंडियामध्ये इंग्लिश हा क्लास बनून गेला. मी कुणाबद्दल बोलत नाही, मन दुखू नका, पण समजून घ्या. तर इंग्लिशमध्ये इतकं बर्डन दिलं गेलं की इंडियामध्ये ही इंग्लिश स्वतंत्र लँग्वेज झाली. आणि आपली मायबोली हिंदी भाषा असेल, मायबोली मराठी भाषा असेल, ह्या जे काही प्रादेशिक भाषा आहे, जे काही आपली मातृभाषा आहे, ही लोप पावत चालली आहे. आणि जेंटलमॅन कुणीही घरातून उठलं आहे, गुड मॉर्निंग, हाय गुड मॉर्निंग, हाव आर यू, आय एम फाईन. आणि हेच कल्चर इंडियामध्ये चाललंय. कुठे गेली आपली भारतीय संस्कृती, कुठे गेली आपले इंडियन कल्चर, कुठेतरी शोधलं पाहिजे. आणि हे शोधण्यासाठी YCTI सॉफ्टवेअर कंपनी प्रत्येक मुलांसंग उभा राहणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांसंग उभा राहणार आहेत. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संगे राहून, सोबत राहून एक एज्युकेशन सिस्टम राबवणार आहोत. आम्हाला माहिती आहे हा प्रोजेक्ट स्टार्टअप झाल्यानंतर भरपूर काही अडीअडचणी येणार आहेत. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग घेता यावा. हा सर्टिफिकेशन कोर्स आहे. कंपनीमध्ये गेलो तर आपल्याला सर्टिफिकेशन कोर्स करायला 15 ते 20 हजार घेतले जातात आणि 2-3 महिने टीचिंग केलं जातात. आणि आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट हा कोर्स अवलंबन करत आहे. मग तुम्ही बोलाल सगळं मोफत दिलं तर मुलांना किंमत काय कळणार आहे. तर अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वच विद्यार्थी आम्ही या ठिकाणी ऍड करणार आहोत. प्रत्येक शाळावरती व्हिजिट चालू आहे. प्रत्येक शाळा आम्हाला सपोर्ट करणार आहे. शाळेने सपोर्ट नाही केला तर आम्ही विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊ आणि विद्यार्थ्यांना सांगून घेऊ की हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. शाळा तर सपोर्ट करणारच, कारण आपल्या शाळेतील विद्यार्थी हा गुणवंत व्हावा, आपल्या शाळेतील विद्यार्थी हा स्ट्रॉंग बनावा, हे प्रत्येक शिक्षकाचं स्वप्न असतं. आणि या शिक्षकांच्या मदतीनेच शिक्षकांना सोबत घेऊन शिक्षकांच्या टीम बरोबर ही YCTI सॉफ्टवेअर कंपनी काम करणार आहे. आणि आमचं टार्गेट एका वर्षामध्ये 3000 विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि 3000 विद्यार्थ्यांना हा सिलेबस स्टार्टअप करून द्यायचा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा सिलेबस पोहोचला पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि ज्या ठिकाणून आम्हाला
कॉल येतील की तुम्ही हा प्रोजेक्ट आमच्याकडे घ्या, आम्हाला कमेंट करा तुम्ही की हा प्रोजेक्ट आमच्याकडे घ्या, त्या स्कूलवरती आम्ही ऍक्टिव्हिटी प्रोग्राम घेऊ आणि त्या प्रोग्राममधून मुलं सिलेक्ट करू. काळजी करू नका. आम्ही इतकी स्ट्रॉंग एज्युकेशन सिस्टीम बनवली आहे की तुमचा विद्यार्थी 4 महिन्यामध्ये तुम्हाला त्याची गुणवंत रेकॉर्ड दिसतील. ही आमची तुम्हाला प्रेरणादायी आश्वासन आहे. आणि आश्वासन पूर्ण करण्यासाठीच आम्ही या प्रोजेक्टमध्ये 12 वर्षापासून प्रयत्न करतो. रात्रीचं 1 वाजलाय आणि हा व्हिडिओ मी बनवतो. बनवण्याचं कारणच एक आहे की रात्रंदिवस एक करून हा जो प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत आणला गेलाय तळमळीनं सांगतोय. कारण एज्युकेशन सिस्टममध्ये जे काही विद्यार्थी वीक आहेत, जे काही विद्यार्थ्यांना आज कंपनीमध्ये जॉब नाही, जॉबलेस आहेत, ही वायसीटी सॉफ्टवेअर कंपनी येते 10 ते 5 वर्षात भरपूर काही जॉब्स मार्केटमध्ये डेव्हलप करणार आहे. मला फक्त प्रत्येक विद्यार्थ्याची साथ हवी आणि प्रत्येक विद्यार्थ्याची साथ जर असेल तर आपण मार्केटमध्ये खूप काही मोठा प्रोजेक्ट लॉन्च करू शकतो. हा तर एक छोटासा प्रोजेक्ट आहे आणि या प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभागी होता हवे आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि तुमच्यापर्यंत पोहोचताना तुमचे काही नोट्स असतील, क्लासचे ऑनलाईन लेक्चरचे काही इंटरनेट फी असतील, त्याच्यानंतर काय मेंटेनन्स असतील, त्या मेंटेनन्ससाठी 10,000 नाही, 5,000 नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्यांना याच्यामध्ये याच्यामध्ये सहभाग घेता यावा. त्यासाठी वायसीटी सॉफ्टवेअर कंपनी जी काही रिसर्च इज क्रिएटिंग न्यू नॉलेज वरती काम करत आहेत, तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक महत्वाकांक्षी बनवेल, दृढ निश्चयी बनवेल. ते आणि ते फक्त आणि फक्त 1111 रुपयामध्ये. म्हणजेच काय, प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला 92 रुपये खर्च करायचे आहेत आणि 92 रुपयाच्या मदतीने वायसीटीआय सॉफ्टवेअर कंपनी प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर त्यांना डिजिटल इंडियाचं प्रशिक्षण, त्यांना एज्युकेशन सिस्टीमचं नवीन नवीन नॉलेज, त्यांना प्रत्येक कोडिंग सेक्शनचं नॉलेज आणि इंटरनेट ऑफ थिंग्स काय आहे, त्याच्यानंतर नेटवर्क काय आहे, इंटरनेट काय आहे, टोपोलॉजीज काय आहे, नेटवर्किंग काय आहे, डेटाबेस काय आहे, फ्रंट एंड डेव्हलपिंग काय आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग काय आहे, एज्युकेशन सिस्टम स्ट्रक्चर काय आहे, या आणि अशा अनेक गोष्टींनी त्यांना परिपूर्ण करणार. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटेल की हा मी 5वीला आहे ना, तर माझं नॉलेज अप्पर लेवलचं आहे. आमच्याकडे कोडिंगसाठी जे काही 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत ते परफेक्ट कोडिंग करतात, परफेक्ट वेबसाईट बनवतात. हे आम्ही ट्रूथ केलं. गेल्या 10 वर्षापासून आम्ही क्लासेस घेतो आणि प्रत्येक क्लासमधून आमचे विद्यार्थी टॉपर आहेत आणि टॉप घेऊन ते आज मोठमोठ्या कंपनीत पण जॉब करतायत. काही कंपनीत, काही TCSला असतील, काही विप्रोसाठी असतील, भरपूर कंपनीत जॉब आहे. आम्ही जॉब लावून देण्याचं आश्वासन करत नाही, आम्ही जॉबच्या लायक बनवण्याचं आश्वासन देतो. आणि तळमळीने सांगायचं आहे, माझा बोलण्याचा राग जर आला असेल, पण ही सिस्टम प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे आणि ह्या महाराष्ट्रातला, या देशातला प्रत्येक नागरिक हा वायसीटी सॉफ्टवेअर आहे, प्रत्येक विद्यार्थी हा वायसीटी सॉफ्टवेअर आहे. फक्त आमच्याशी संपर्क साधा. सर तुम्ही या ठिकाणी या, हा प्रोजेक्ट लॉन्च करू. आमची टीम, संपूर्ण टीम त्या स्कूलवरती येईल, त्या कॉलेजवरती येईल, त्या स्कूलवरती येईल. आम्ही तुम्हाला मदत करू. आणि तुमचा प्रत्येक विद्यार्थी हा वायसीटी सॉफ्टवेअरचा विद्यार्थी आहे. एक लक्षात ठेवा, एक फॅमिली रिलेशन बनवा आणि याच्यातून आपण असे काही विद्यार्थी घडवू आणि सिस्टमला दाखवून देऊ शकतो की असं पण एज्युकेशन सिस्टम असू शकतं, जे एज्युकेशन सिस्टम इतर देशांमध्ये राबवलं जातं. म्हणून ते त्यांच्या नेटवर्क सिस्टमना, त्यांच्या IT एज्युकेशन सिस्टमना स्ट्रॉंग आहे. आणि अशा देशांबरोबर आपण खांद्याला खांदा लावून उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. 10वीचा, 7वीचा, 8वीचा असेल विद्यार्थी ना, कोडिंग सेक्शनमध्ये टॉपर असेल ना, तो कोणत्याही क्षेत्रामध्ये क्रांती करू शकतो. हे बोलून नाही तर करून दाखवण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, फक्त मला साथ द्या. तुमची प्रत्येकाची साथ देईल संकटावर मात, ही लक्षात ठेवा. कारण विद्यार्थ्यांमध्ये, पूर्ण विद्यार्थ्यांमध्ये जर बघितलं तर प्रत्येकाला हाफ नॉलेज आहे, फुल नॉलेज कोणालाच नाही. कम्प्युटर इथं हो, कम्प्युटरमध्ये माऊस असतं, कीबोर्ड असतं, बस. पण कम्प्युटरच्या पलीकडे काय, पूर्ण जग आहे. हे विद्यार्थ्याला ज्यावेळेस कळेल ना, त्यावेळेस कितीही संकट आले विद्यार्थ्यांसमोर तर विद्यार्थी ताठ मानाने, खंबीरपणाने उभा राहील. मग सांगायची गरज पडणार नाही. समुद्र दानशूर आहे, समुद्र खुनी आहे, समुद्र जीवनदायी आहे, ह्या कल्पना करायचीच वेळ पडणार नाही. आणि प्रत्येकानं समजा, प्रत्येकानं हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.